छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज या परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं कामधंदा करण्यासाठी आलं होतं. तो जो नवरा आहे, त्या नवऱ्याला शेती सगळं काही व्यवस्थित त्याच्याकडे होतं. तरी पण तो बायकोच्या आग्रहाखातीर त्या ठिकाणी तो कंपनीमध्ये काम करण्यासाठी आला होता. कारण की बायकोला खेड्यागावात काही करमत नव्हतं. मग त्या ठिकाणी आल्यानंतर नवरा कंपनीमध्ये कामाला दररोज जाऊ लागला आणि आपला उदरनिर्वाह करू लागला. आणि घरी एकटीच ही बायको राहू लागली. पण या ठिकाणी राहत असताना नवरा कंपनीत कामाला गेल्यानंतर घरी बायको असल्यामुळे बायकोकडे एक चांगला मोठा मोबाईल सुद्धा होता. मग याच मोबाईलच्या माध्यमातून ती बायको दररोज सोशल मीडियावर राहू लागली. Instagram, Facebookवर ती अनोळखी व्यक्तीशी बोलू लागली आणि मोबाईलचा नाद तिला मोठ्या प्रमाणात लागला होता. मग ती बायको नवऱ्याला सांगायची, की तुम्ही नाईट शिफ्ट करा, दुपारची शिफ्ट करा. असं बोलून ती नवऱ्याला नाईट शिफ्टला पाठवायची आणि मग नवरा नाईट शिफ्टमध्ये कामाला गेल्यानंतर ती बायको स्वतः लॉजवर जायची आणि वेगवेगळ्या पुरुषांसोबत ती नको ते कृत्य करायची. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या नवऱ्याला समजते, तेव्हा तिथे घडून येतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कुठे घडली ही घटना हे अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो, घटना सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही या व्हिडिओला अजूनही लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. मंडळींनो, या घटनेची सुरुवात होते आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यामधून. वैजापूर तालुक्यामध्ये एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारा 25 वर्षीय तरुण. आता हा जो तरुण आहे याच्याकडे खूप शेती होती. शेती करून तो तरुण आपल्या घरचा उदरनिर्वाह करत असतो. मग शेतीमध्ये काम करत असताना त्या तरुणाच्या घरच्यांना वाटलं, की आता आपला मुलगा खूप मोठा झाला आहे, त्याचे लग्नाचे वय निघून चालले आहे. म्हणून घरच्यांनी त्या मुलाचे लग्न करण्याचे ठरवले आणि त्याला स्थळ बघायला सुरुवात केली. पण मध्येच त्या तरुणाच्या चुलत्याने त्या मुलासाठी एक स्थळ आणलं. पोरगी सुद्धा चांगली देखणी होती आणि ती पोरगी त्या तरुणाला त्या चुलत्यांनी दाखवली. त्या तरुणाला ती पोरगी पण खूप आवडली. पण एकीकडे त्या तरुणाचे जे वडील होते, त्या तरुणासाठी त्यांनी दुसरी मुलगी शोधली होती. त्या तरुणाच्या वडिलांना वाटलं, की मी जी मुलगी बघील ती मुलगी माझ्या मुलाने केली पाहिजे, असा त्या तरुणाच्या वडिलांचा हट्ट होता. मग त्या तरुणाने आपल्या चुलत्याला सांगितलं, की वडिलांच्या पुढे काही मी जाणार नाही. ते जे करतील, ते जे मुलगी बघतील, मी तिच्यासोबतच लग्न करीन. मग काही दिवसानंतर त्या तरुणांनी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून त्या दुसऱ्या मुलीबरोबर लग्न सुद्धा केलं. लग्न झाल्यानंतर त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. मग सुखाचा संसार चालू असताना त्या बायकोला काही खेड्यागावात करमत नव्हतं. म्हणून ती नवऱ्याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज या परिसरात बजाजनगरमध्ये राहायला आली. मग हे दोघी नवरा बायको बजाजनगरमध्ये राहायला आले आणि त्या ठिकाणी त्यांनी एक रूम भाड्याने घेतली आणि तेथेच आपला सुखाचा संसार चालू केला. सगळं काही सुरळीतपणाने चालू झालं होतं. सगळं काही व्यवस्थित झाल्यामुळे तो नवरा कंपनीमध्ये कामाला जाऊ लागला आणि चांगले पैसे कमवू लागला. आता नवरा कामाला जात असल्यामुळे घरी बायको एकटीच राहायची आणि तिच्याकडे मोबाईल पण होता. वेगवेगळ्या लोकांशी ती बोलत होती आणि वेगवेगळे ती व्हिडिओ बघत होती. तिला पण वाटत होतं, की आपण सुद्धा भरपूर पैसे कमावे, आपण पण श्रीमंत व्हावे. म्हणून ती नवऱ्याला म्हणायची, "अहो, तुम्ही कंपनीतून काम करून आल्यानंतर भाजीपाल्याचा व्यवसाय करा. म्हणजे आपल्या घरात खूप पैसे येईल, आपण श्रीमंत होऊन जाऊ." आणि तो नवरा देखील प्रामाणिक होता. बायकोच्या सर्व गोष्टी तो ऐकत होता. बायको जसं सांगायची तो तसाच करत होता. मग नवरा सकाळची शिफ्ट करून झाल्यानंतर जेव्हा दुपारी घरी येतो, तेव्हा तो भाजीपाल्याचा धंदा करतो. म्हणजेच नवऱ्याचा सगळा वेळ त्या कंपनीमध्ये आणि त्या भाजीपाल्या विकण्यामध्ये जायचा. रात्री 9, 10, 11 वाजता तो नवरा घरी यायचा. मग याच सर्व गोष्टीचा परिणाम त्या बायकोवर सुद्धा होऊ लागला. ती तिचा नवऱ्याचा गैरफायदा घेऊ लागली. जेव्हा नवरा कंपनीत कामाला जायचा, भाजी विकायला जायचा, तेव्हा ती बायको वेगवेगळ्या पुरुषासोबत लॉजवर जायची आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायची. मग जेव्हा बायकोला घरी यायला उशीर झाला, 12 वाजले, तेव्हा तो नवरा तिला विचारपूस करायला लागला, की एवढा उशीर का झाला? कुठे गेली होती? तेव्हा ती बायको तन-तन, फन-फन करायची.
नवऱ्याला एक शब्द सुद्धा बोलून देत नव्हती. नवरा भोळा असल्यामुळे तो बायकोला म्हणायचा, "तुला जे करायचे ते कर." असे बोलून तो भांडण तेथेच टाळायचा. नवरा जास्त वेळ बाहेर राहत असल्यामुळे त्या बायकोने त्याचा चांगलाच फायदा घेतला होता. लपून-छपून ती बायको अशाच प्रकारे दररोज लॉजवर जायची आणि वेगवेगळ्या पुरुषांसोबत नको ते कृत्य करायची. मग काही दिवसांनी या महिलेची ओळख एका व्यक्तीबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. आणि या ओळखीमधून समोरच्या व्यक्तीबरोबर त्या महिलेचा वाद झाला. तेव्हा तो व्यक्ती त्या महिलेच्या घरी तिला मारहाण करण्यासाठी आला. कारण त्या व्यक्तीच्या बायकोला या दोघांचं लफडं समजलं होतं. जेव्हा हा संपूर्ण प्रकार जेव्हा त्या महिलेच्या नवऱ्याला समजला, की आपल्या बायकोचं एका परपुरुषासोबत लफडं होतं. आपल्या बायकोला लोकं मारण्यासाठी आणि भांडण्यासाठी आले आहे, तरीसुद्धा तो नवरा त्या बायकोची साथ देत होता. भांडण मिटवण्यासाठी त्या नवऱ्याने आपल्या बायकोला समजावून सांगितलं, की हे लफडे-बिफडे, बाहेर जाणे सगळं बंद कर. आपल्या सुखी संसाराकडे लक्ष दे. पण त्या बायकोला त्या नवऱ्याचं काही पटलं नाही. नवऱ्याला हो, हो म्हणायची, पण तिला जे करायचं ती तेच करत होती. नवऱ्याला वाटलं, की आपली बायको सुधारली असेल म्हणून नवरा दररोज कामावर जाऊ लागला आणि बायको घरी एकटीच राहून तशाच प्रकारे उद्योग करत राहिली. बघता-बघता यांच्या सुखी संसाराला बरेच दिवस झाले होते आणि त्या बायकोचे एका जवळच्या नातेवाईकासोबत मोठ्या प्रमाणात भांडण झाली. मग भांडण झाल्यामुळे त्या नातेवाईकामधील एका व्यक्तीने त्या महिलेच्या ज्या ठिकाणी ती जात होती, त्या ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ काढले आणि तिच्या नवऱ्याला त्याने पाठवले. मग जेव्हा त्या नवऱ्याने स्वतः आपल्या बायकोला नको त्या अवस्थेमध्ये त्या व्हिडिओमध्ये आणि फोटोमध्ये बघितलं, तरीसुद्धा तो नवरा शांत बसला. बायकोला त्याने खूप समजावू लागला, तरीसुद्धा बायको काही ऐकण्यात तयार नव्हती. मग एवढं सुद्धा होऊन त्या महिलेला आपल्या नवऱ्याचा कंटाळा आला आणि त्या नवऱ्यासोबत ती वाद घालायला सुरुवात केली. मग वाद घालत असताना त्या महिलेने तिच्याच नवऱ्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. तिने तक्रारीमध्ये असं नमूद केलं, की माझ्याच नवऱ्याचे बाहेर लफडे आहे, तो मला मारहाण करतो, मला शिवी देतो, असं तिने तक्रारीमध्ये लिहिलं. मग तो जो नवरा होता, आधीच या महिलेला वैतागला होता आणि आता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. त्यामुळे त्या नवऱ्याला काय करावे हे काही सुचत नव्हतं. त्याने जे भाड्याने घर घेतलं होतं, त्यावरही त्या महिलेने ताबा घेतला होता. मग आता त्या नवऱ्याला कुठेही आसरा मिळत नव्हता. म्हणून तो नवरा एका पत्नी पीडित आश्रमामध्ये गेला आणि आपली दुःखभरी कथा तेथे मांडू लागला. मग तेथे राहत असलेल्या लोकांनी त्याची चांगली समजूत घातली, त्याला धीर दिला, त्याला सांगितलं, की जीवन खूप सुखी आहे. त्या बायकोपोटी तू आपलं जीवन वाया नको घालू. त्याला खूप पाठिंबा त्या लोकांनी दिला आणि त्याची चांगल्याच प्रकारे तेथे समजूत घातली. पण मंडळींनो, तुम्हीच बघा समाजात असे लफडेबाजी करणाऱ्या बायका आहेत आणि या बायकामुळे संसाराचं आज वाटोळं होत आहे. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटत आहे आम्हाला कमेंटमध्ये मित्रांनो नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटू एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.